आचरणात आणलं पाहिजे. अध्यात्माचे आचरण म्हणजे आम्ही एक देशी होतो. म्हणजे काल सांगितलं मी काय आसक्ती, प्रपंच आसक्ती, ममत्व जे आपल्याला बंधनकारक आहे आणि त्यामुळे आपले साधन होत नाही, अनुसंधान होत नाही. त्याच्यामुळे आसक्ती, प्रपंच आसक्ती जी आहे, ममत्व आहे, ते आपण सांडायला पाहिजे. अहंकार आणि ममकार किंवा अहम मम, ममत्व जाण्यासाठी मग आम्ही यज्ञ केलं पाहिजे. पूर्वी काय म्हणतो यज्ञ म्हणजे सर्व ठाई जो परमात्मा भरलेला आहे, मग त्यांच्या उद्देशाने आपण काहीतरी त्याग केला पाहिजे. हे यज्ञ म्हणतात. म्हणजे हेही आपलं कर्तव्य आहे. त्या काल मी 9 रत्न किंवा साधकाची कर्तव्य सांगितले. परमार्थाला धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतात. धर्म अगोदर ठेवलेला आहे सगळ्यापेक्षा. मोक्ष आम्हाला पाहिजे, पण मोक्ष साध्य होण्यासाठी धर्माचे वातावरण पाहिजे. अधर्म आणि अशांती, जिकडे तिकडे अराजकता आणि बेकारी भांडण देशात चाललं म्हणजे हे अध्यात्म आपले जे आहे ते रुजणार नाही. अध्यात्म वाव मिळणार नाही, समजले मोक्ष मिळणार नाही. अगोदर धर्म ठेवलेला आहे. धर्म असेल तर काम आणि अर्थ हे मध्ये प्रपंच आहे. चांगलं प्रपंचही चांगलं चालेल आणि मग मोक्षही मिळेल. पण धर्मच नसला, धर्मग्लानी जाऊन हे झालं, धर्मग्लानी झाली म्हणजे आपल्याला आपलं प्रपंचही चालणार नाही आणि मोक्षही लांबच राहिलं. काय कारण काय? ही अराजकता, हे बाहेर आहे, बहिर्दृष्टी आहे, ही असुरवृत्ती आहे, राक्षसी वृत्ती आहे. आम्हाला काय पाहिजे? देववृत्ती पाहिजे. म्हणजे देववृत्ती म्हणजे कसं अंतर्मुखता. देवाचं हे पाहिजे काय, महादेवाचा एक फोटो बघा, ध्यान असतं म्हणजे अंतर्वृत्ती. आणि राक्षसाचे बघा डोळे असं पटारलेले म्हणजे बहिर्वृत्ती. ओके. आणि आम्ही ते स्वस्थ बसलेलं असतं, पण ते राक्षस काय करत असं त्याची जीभ असं बाहेर आलेली असते. म्हणजे हे खा ते खा आणि वाईट बोल, जसं जीभ बाहेर आलेली असते, असुरवृत्ती. आता परिस्थिती अशीच आहे, समजून की नाही. आणि दुसरं काय, भांडण, हातात एक खड्ग असतं बघा, हो की नाही. आता हिंसा चाललेली आहे म्हणजे ही असुरवृत्ती वाढलेली आहे, अराजकता वाढलेली आहे, धर्मग्लानी झाली आहे. अशा परिस्थितीत आमचं काही राहणार नाही. म्हणून आम्ही कर्तव्य घालून दिलेले आहे. माताजीने सांगितलंय आम्हाला की नाही, आपण सगळ्या दृष्टीने ते कर्तव्य आपण केलेच पाहिजे. समाजाचे कर्तव्य केले पाहिजे. शरीर नीट राखणे, दुर्व्यसना पडू नये, हे कर्तव्य केलं पाहिजे. व्यायाम वगैरे करून मग आहार वगैरे चांगलं घेऊन ते शरीर राखलं पाहिजे. घरात सगळे प्रेमाची वातावरण आपण ठेवले पाहिजे. सगळ्यांची मुलाबद्दल त्याची तरी जबाबदारी वाहिली पाहिजे. त्यांचे संस्कार चांगले होतील असं त्याला शिकवलं पाहिजे वगैरे वगैरे. सगळे ते आई वडिलांना आपण संतुष्ट केली पाहिजे. आम्ही काय करतो? एकच करतो. काय करतो आम्ही? आमचं प्रपंच आहे तो थाटाने करायचं, भयंकर वाढवायचं. हे एक काम मात्र सगळे करतात ना. एक ह्यात कोणी सांगायला का नको, पण बाकीचे दुर्लक्ष करतात. आई बापांना विचारत नाही. आई बापांना खर्च केला तर नशीब ठेवतात. तुमच्यासाठी इतके खर्च केलेला आहे, तुम्ही व्याजासहित आम्हाला परत द्या म्हणतात. अशी मुलगी आहे. असं एक जण होता, त्यांनी वडिलांना एक 10,000 रुपये दिले होते. मग दुसऱ्या वर्षी मागितलं, मागे मी 10,000 रुपये दिले नाही, व्याजासहित द्या आम्हाला, द्या म्हणून वडिलांना विचारलं. वडील काय चांगले विचारे होते वडील. तर मला काय तर बाबा, तू लहान मुलं असताना तू आजारी पडलास त्यावेळेला आम्ही तुलासाठी किती खर्च केला नाही, किती दवाखान्यात दिलेले आहे, शिकवायला किती जोर तिला दिलेले आहे, कॉलेजला किती खर्च केलेला आहे, हे सगळे हिशेब मला दे, मी तुझं देतो. अशी परिस्थिती आहे एखादी सांगण्यात येतो का? म्हणजे कोणाच्या बद्दल काय विचारच राहिले नाही.
विचाराने मागतो. दक्षता आणि एकाग्रता जी लक्षणं आहेत ते आपण वापरतच नाही, ती वापरलं पाहिजे. तर लक्षच नाही, काय चाललेलं आहे लक्ष नाही, नुसतं स्वार्थ. ते म्हणतो नुसतं स्वार्थामध्ये तुम्ही कोणतो नका, आसक्ती तुम्हाला परमार्थ घडेल. काय करता लोका करता तुम्ही काहीतरी त्याग करा. तुम्ही 100 तुम्ही 1000 किंवा 10,000 20,000 तुम्ही स्वतःच शिल्लक करता, पण सगळ्यामध्ये परमार्थ भरलेला आहे सगळ्याबद्दल. त्याकरता काहीतरी खर्च करा. टक्केवारी 1% तरी तुम्ही खर्च करणार की नाही, तर खर्च करा. 10,000 तुम्ही हे करता, स्वतःला वापरता, 100 रुपये तरी लोकांना म्हणजे सहाय्य करा. मुला विद्यार्थ्याला सहाय्य करा, रोगीला सहाय्य करा, पण दुसऱ्याला द्या. पण स्वतःचे प्रपंचा व्यतिरिक्त तुमचं काहीतरी खर्च होऊ द्या, त्याग होऊ द्या. तुम्हाला स्वदेशी तुम्ही आचरणात आणा, काहीतरी खर्च करा. आणि काय काय ते आम्ही प्रतिज्ञा घालून दिलेली आहे ते वापरा, ते त्याप्रमाणे वागा. हे त्यांनी आपण केलं पाहिजे. शास्त्राचं काय आहे, ही साधी गोष्ट आहे बाबा. शास्त्राचे हे विचार आहे, जास्त की कळत नाही तो तेच शास्त्र सांगायचं. सगळं लहान तुम्ही आंघोळ करा, तुम्ही जेवण करा, हेच शास्त्र सांगायचे काय. तसंच आहे, हे सामान्य आहे पण महत्वाचं आहे. हे तुमचं कर्तव्य आहे, सामान्य कर्तव्य आहे. तुमचे जसं प्रपंच चालवतं की नाही तसंच त्याचातला एक भाग आहे. समाज प्रपंच एकमेकाला अवलंबून आहे, ते आपण करणं हे आपले सहज, त्यांनी तुम्हाला सहज करू शकाल असे अशा भावनेत सांगितलं एकच. पण करू नये असं माझा भावार्थ नाही. मग सगळे कर्तव्य केली पाहिजे. अध्यात्म तरी मुख्यच आहे. अध्यात्मामुळे आपले नेहमी समाधानी अखंड, त्या समाधानाने ते समाधान वापरून त्या समाधानाच्या योगाने आम्ही सगळे कर्तव्य पार पाडली पाहिजेत. हेच चांगलं नीट ठेवा, लक्षात ठेवा. तुम्ही संप्रदाय आहे, संप्रदाय चालवायचं आहे, तिथे व्यवस्था बघायचं आहे, गुरुबंधूंवर अत्यंत प्रेमाने राहायचं आहे. समजा हेही कर्तव्य हे सांगायला पाहिजे. काय मी असं म्हणतो, शास्त्र सांगायची गोष्टी काय हे ह्या सहज तुम्हाला समजलं पाहिजेत. ह्या गोष्टी करा, प्रपंच शरीर करा, प्रपंच करा, समाजाचे करा तुझे, आणि आपले संप्रदाय करा, गुरुभक्ती करा, सगळे लक्ष ठेवून करीत जा. हे आहे आम्ही एकच करतो, बाकी सगळे सोडून देतो. काय स्वार्थ एवढं करतो, त्याला काही आम्ही जगन मिथ्या बाबा दुःख आहे वगैरे हे सगळं काही विसरतो. सगळं स्वार्थ करता मात्र सगळं बाकीचे मात्र हेच मिथ्या आहे. कसे करायचं, जे तुम्हाला बंधनकारक आहे ते सत्य मानून करता, त्याला हरकत नाही. पण ते तुम्हाला सोडवत तुम्ही जे करता ते तुमची बुद्धी व्यापक करून सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे, प्रेम वाढवून सगळे जगच आमचे घरच आहे. व्यापक बुद्धी करणारे जे आहे ते तुम्ही काय म्हणतात, हे जे काही मिथ्या आहे मग ते सोडून द्यायचं. चांगलं आहे तुमचे कल्याण ते सोडून त्याला मिथ्यात्व सिद्धांत वापरायचा. म्हणजे आम्हाला बंधन करते तिकडे माझं हे सत्य, मी माझे सत्य हे वाढवायला पाहिजे, पुष्कळ हे केलं आहे. आणि त्यासाठी मग कशाला तरी काही पैसे मिळवले पाहिजे, समजलं की नाही. असे अन्यायाने का होईना, मग त्याला अशा तऱ्हेने आमचे वागणं आहे. आणि विचाराने विवेकाने आपल्या सगळी कर्तव्य करीत राहिली पाहिजे. त्यात आता हे कर्तव्य आहे. आणि असं आहे सांगताना एकच गोष्ट सांगत असतो, अध्यात्माचे जे महत्त्व आहे, अध्यात्माचं साधन आहे ते नेहमी करायचं आहे. पण ते त्याचं जास्त विवरण व्हायला पाहिजे. कसं एक समजण्याची गोष्ट नाही, सहज समजण्याची गोष्ट नाही. हे सहज समजण्यासारखं आहे. चांगले वागावं नीट वागावं म्हणजे नाही, अवघड आहे, समजायला काय कठीण आहे का, पैसे खर्च होतात. सहज तुम्ही बाजारात जातात, अगदी सामान्य गोष्ट आहे, पण की अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणतात. हे सुद्धा मी करीत म्हणजे काय सांगावं, हे करा, पैसे वापरा आणि सेवा तुमचे काहीतरी खर्च लोकांसाठी. सगळ्यामध्ये गुरु भरलेले आहे, सगळ्यामध्ये राम भरलेला आहे, सगळे आत्मवत स्वरूप होतं आणि सगळे आर्थिक स्वरूप होत आहे वगैरे जे बोलतो त्याचं काहीतरी आचरणात आणा, काहीतरी मदत करा, त्याग करा आणि काहीतरी सार्वजनिक काहीतरी सेवा करा. पण ह्या गोष्टी सगळे ते आहेत, सामान्यपणे सांगितलेले आहे. पण त्यात पण विवरणात असं आहे, आम्ही इकडे येतो वर्षातून एकदा आणि 2-3-4 हे निरूपणामध्ये अध्यात्म महत्त्वाचं अध्यात्म ह्याच्यातच आपण जास्त हे करतो. पण ह्याला आपण हे पण आता
सूचपणे सांगितलेलं आहे आपण काय केलं पाहिजे, हेही केलं पाहिजे. एकंदरीत काय आणि अध्यात्माच्या अध्यात्माचा बेस म्हणजे आधाराने ह्या करण्याला सुद्धा अध्यात्म तुम्ही तुमची वृत्ती असली तर हे करणे साध्य तुम्हाला, नाही तर तुम्ही स्वार्थी बनता. म्हणून की नाही, तुमचे जर मन निराळे आणि एकाग्र विचारशील असं असलं म्हणजे विचार हा विचार वागणे असं वागावं, सारासार विचार मी वागतो, विवेक जागृत राहते. तर विवेकच आपला काय आता झालेला आहे. आपल्या देशात काय होईल, विवेकच नष्ट झालेला आहे. विवेक वापरतच नाही. मी कसं वागावं, कसं आपण कमावतो, कसं कमवावं हे वेगवेगळं, खर्च करतो कसं खर्च करावा, काही विवेकाशिवाय करतो. अनावश्यक हजारो रुपये खर्च करतो, कोणाला तरी देतो, त्यामुळे त्यांनी लोन काढतो, काहीतरी नको असलेल्या वस्तू आणून घरात ठेवतो, उपयोग नाही काय नाही. त्यामुळे काय होईल, आदर्श आमच्या आळस वाढेल, समजेल आमची स्नायूला गती मिळणार नाही, आमची प्रकृती बिघडेल आणि रोगाला आम्ही आमंत्रण द्यायचं होईल. आणि काय करू, 10,000 20,000 खर्च करू आणि ते घरात सगळ्या वस्तू आपण भरून घेतो, ते टेबल वगैरे वगैरे, म्हणजे त्याला तिकडे हे नसते, जागा राहिली नसते, सगळे वस्तूचे संबंध काय अविचार नुसते काहीतरी करीत राहायचं. दुसरे करतात पण तसं म्हणजे पैसे मिळतात म्हणून काहीतरी आणायचं, ते जाहिरात बघायचं आणि त्या हे करायचं, म्हणजे काय हे विचार आहे. ते करता विवेक जागृती ठेवा, विवेकाने तू सगळी परिस्थिती बघा, त्यापर्यंत तुमचे कर्तव्य करा समोर नाही. आणि त्याचं अध्यात्म आलं, तुमची घरची झाली, समाज वगैरे झालं, सगळ्या गोष्टी करा. आम्ही काय तुम्ही काय म्हणता, एक सांगा पुष्कळ मला आमच्याकडून होत नाही, मग तुम्ही प्रपंचात असं करा की नुसतं बाबा काय घरच पाहिजे, शेत आणि बाकीचे पैसे वगैरे, नुसतं घर पाहिजे, नुसते पैसे, नुसते आपण आपले व्याहे वगैरे ते हे असं ते सगळेच पाहिजे मला. प्रपंचात सगळ्या गोष्टी, प्रपंच एक शब्द आहे पण किती त्यात गोष्टी सामावलेल्या आहेत, सगळे म्हणून प्रपंच करता की नाही. मग हे परमार्थ किंवा हे सुद्धा सगळे आहेत, सगळे इतके म्हणून परमार्थ होतो. हे सगळे करा, एक करतो म्हणून दुसरे सोडायचं तसं न करता सगळेच लक्ष ठेवून सगळी कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत. आणि ते सगळी कर्तव्य आम्ही सामान्यपणे सांगितलेली आहे, लक्षात ठेवा, त्याप्रमाणे वागा. हे आता समारोप झालेलं आहे. तर माताजींनी पुष्कळ सांगितले, बरं झालं. तर मी सांगत नव्हतो, थोडक्यात मी सांगणार होतो, पण थोडक्यात सांगणार होतो, पण त्या नीट सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे सगळे करणे वागा, चांगलं हेच. आता समाप्ती आहे, फुले पडतात, कार्यक्रम होतो, मग निरोप वगैरे येतात. बहुतेक प्रत्येकाला निराळे निरोप देता येणार नाही, त्यामुळे की पूर्वी पद्धत अशीच होती. इंजिनिअरिंगला 10-20,000 लोक यायचे. मग सबंध रात्री पालखी व्हायची त्यावेळेला, दुपारी रथयात्रा काढली, रात्री पालखी 3-4 वाजता, पहाटे 4 वाजेपर्यंत पालखी व्हायची. मग 4-4:30 वाजता काकडा व्हायची. हजारो सगळे लोक बसले असताना ते गिरिमलेश्वर महाराज चालूच होते. ते सगळे तुम्ही आपले निरोप घ्यायचं, नामस्मरण घरी आनंदाने तुम्ही आपापल्या गावी जा, शब्दात निरोप देत असत. असं आहे की सांगायचं माहीत नाही चालत होते, म्हणजे आपापले तरी हे. आता पुढचा कार्यक्रम आता चालू होऊ द्या. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे. 80 विचारांची कामे, उगेच भ्रमोने भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमल ब्रह्म निर्नाम सदशमा पुंडलीक भगवान श्री ज्ञानदेव तुकाराम राजा सद्गुरुनाथ भोसे महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर
राधा